नमस्कार. श्रीरामनवमी. आपण सगळेच हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो, नाही का? पण कधी विचार केलाय की ह्या दिवसाचं नेमकं महत्त्व काय आहे? बरं, आज आपण याच सुंदर सणामागची गोष्ट आणि त्याचा खरा अर्थ समजून घेणार आहोत. चला तर मग. तर तोच प्रश्न की आपण श्रीरामनवमी नक्की का साजरी करतो. ही गोष्ट काही काल परवाची नाहीये. ही आहे तब्बल 5000 वर्षांपूर्वीची. आणि तरी आजही करोडो लोकांना ती प्रेरणा देते. कमाल आहे ना? हेच तर ह्या कथेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला इतिहासाची पानं उलटावी लागतील. चला, एकदम कथेच्या मुळाशी जाऊया, जिथे या सगळ्याची सुरुवात झाली. जाणून घेऊया प्रभू श्रीरामांच्या जन्माची ती दिव्य कथा. तर बघा, हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात, म्हणजे जेव्हा चंद्राची कोर वाढत जाते, त्या काळात बरोबर 9व्या दिवशी प्रभू रामांचा जन्म झाला. आणि म्हणूनच या 9व्या तिथीमुळेच या दिवसाला म्हणतात रामनवमी. किती सोपं आहे. आणि म्हणूनच हा दिवस इतका शुभ मानला जातो. आणि हे सगळं घडलं कुठे? तर पवित्र आणि अतिप्राचीन अशा अयोध्या शहरात. हे शहर तेव्हाही महत्त्वाचं होतं आणि आजही लाखो भाविकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे. श्रीराम हे राजा दशरथ आणि राणी कौसल्या यांचे सर्वात मोठे पुत्र होते. विचार करा, त्यांच्या जन्मानंतर संपूर्ण राज्यात काय जल्लोष झाला असेल. सगळीकडे फक्त आणि फक्त आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पसरलं होतं. पण एक मिनिट, श्रीरामनवमी म्हणजे फक्त त्यांच्या जन्माचा उत्सव साजरा करणं नाहीये. नाही, अजिबात नाही. हा उत्सव आहे त्यांच्या आदर्शांचा. त्यांचं आयुष्य इतकं अनुकरणीय होतं की त्यांना एक खास पदवी मिळाली, मर्यादा पुरुषोत्तम. म्हणजे काय? तर आदर्शांमधला आदर्श पुरुष. आता हा शब्द जरा नीट समजून घेऊया. मर्यादा पुरुषोत्तम याचा सरळ सरळ अर्थ आहे धर्म, सत्य आणि एक आदर्श आयुष्य जगण्याचं सर्वोच्च प्रतीक. सोप्या भाषेत सांगायचं तर अशी व्यक्ती जिने कोणत्याही परिस्थितीत, कितीही कठीण वेळ आली तरी आपल्या मर्यादा आणि धर्माचं पालन कधीच सोडलं नाही. आणि हे सगळं आपल्याला कळतं कुठून? तर रामायण या महाकाव्यातून. यात त्यांच्या आयुष्याची संपूर्ण गाथा आहे. या कथेतून आपल्याला स्पष्ट दिसतं की त्यांनी आयुष्यभर सत्य, न्याय आणि धर्माचा मार्ग कसा धरून ठेवला. मग तो एक आदर्श पुत्र असो, एक आदर्श पती असो, एक आदर्श भाऊ असो किंवा एक आदर्श राजा. प्रत्येक भूमिकेत ते सर्वोत्तम होते. बरं, ही तर झाली इतिहासातली गोष्ट. पण आजच्या काळात, आजच्या जगात या कथेचं महत्त्व काय आहे? हा उत्सव आपण आज कसा साजरा करतो? आणि महत्त्वाचं म्हणजे यातून आपल्याला शिकायला काय मिळतं? चला, तेच पाहूया. या दिवशी मंदिरांमध्ये तर एक वेगळीच रौनक असते. खरंच, सगळीकडे पूजा अर्चा, भजनांचे आणि कीर्तनाचे सूर. एक पवित्र वातावरण तयार होतं. आणि मग येते ती खास वेळ, दुपारची वेळ, जेव्हा प्रभू रामांच्या जन्मक्षणी राम जन्मोत्सव अगदी दणक्यात साजरा केला जातो. इतकंच नाही तर अनेक ठिकाणी मोठमोठ्या भव्य मिरवणुकाही निघतात. म्हणजे बघा, या सगळ्याच्या मुळाशी एकच गोष्ट आहे. श्रीरामनवमी म्हणजे केवळ एक सण नाही. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो सत्य, धर्म आणि एक आदर्श आयुष्य कसं जगायचं याची. हे एक रिमाइंडर आहे की शेवटी चांगुलपणाचाच विजय होतो, वाईटावर नाही. आणि आता जाता जाता एक छोटासा प्रश्न. श्रीरामांच्या अंगी तर अनेक गुण होते, पण त्यातला असा कोणता एक गुण आहे जो आजच्या या धावपळीच्या आयुष्यात सगळ्यात जास्त महत्त्वाचा वाटतो? असा कोणता गुण आहे जो आपण सगळ्यांनी आपल्या आयुष्यात जपायलाच हवा? जरा विचार करा यावर.